नमस्कार ट्रेडर्स. आपण आता बघतोय निफ्टीचा चार्ट. या निफ्टीच्या चार्टवरती आपण जर बघितला तो आत्ताच्या कंडिशनला मार्केट एक रेड कॅन्डल देऊन रिव्हर्स पोझिशन घेऊन थांबलेलं आहे. एका चांगल्या बाउन्स नंतर आपल्याला इथे एक रेड कॅन्डल आलेली आहे. हीच रेड कॅन्डल ही जी जर लेवल बघितली आपण तर ऑल टाइम हायच्या नियर बाय आपल्याला ही एक रेड कॅन्डल फॉर्म होताना दिसते. आणि आत्ता जे मार्केट आहे ते फक्त 300 ते 400 पॉईंट डाऊन आहे. त्याच्यानंतर हे आपला ऑल टाइम हाय ब्रीच होणारच आहे. ओके, तो सध्याचा आपल्याला व्ह्यू आहे की दिवाळी आत्ती झालेली आहे. दिवाळीसाठी आपल्याला मार्केटनी एक चांगली रॅली इथं दिलेली आहे. आफ्टर दिवाळी मार्केट पडणार आहे आणि 2-3 दिवस आपल्याला हे मार्केट पडताना दिसू शकतं. मला असे त्याचे सिम्पटम्स कशावरून वाटतात कारण की इथे जो वॉल्यूम आलेला आहे तो बऱ्यापैकी चांगला वॉल्यूम आहे. एका इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपला वॉल्यूम इथं दिसतोय. मार्केट पण इथं इन्क्रीज झालेला आहे. बट ह्या पॉईंटला जे रिव्हर्सल आपल्याला दिसतोय तो कमीत कमी 3 ते 4 दिवस हा कंटिन्यू होऊ शकतो. 3 ते 4 दिवसानंतर ही जी लेवल आहे डबल बॉटमचा किंवा ट्रिपल बॉटमचा एक आपण हे पीक पकडला आपण, तिथं आपण एक सपोर्ट लाईन टाकलेली आहे. त्या प्लेसवरती आपलं मार्केट कसं प्ले करतंय त्याच्यावरती आपल्याला पुढच्या लेवल्स काढता येतील. सध्याची परिस्थिती अशी आहे की पुढचे 2 ते 3 दिवस मार्केट आहे जे 300 ते 400 पॉईंट फॉल करणार आहे. तो आपण 2 ते 3 दिवस ह्याच्यामध्ये पोझिशन ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त शॉर्टच्या बघणार आहे. शॉर्टच्या पोझिशन बघताना काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण शॉर्टच्या पोझिशन बघू तर त्याच्यामध्ये आपल्याला फ्युचर्समध्ये ट्रेड करायचं आहे. फक्त ऑप्शन्स ह्या सिरीजचे आपल्याला टाळायचे आहेत. मी सांगतो की फ्युचर घ्यायचं का सांगतोय की अवॉइड करायचं आहे आपल्याला ऑप्शन्स. त्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चेकआउट करूयात. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात.